त्यातला एक कसा भाव तयार होतो बघायचं. सगळ्यात पहिला फॉर्म्युला कुठला होता? स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय असतं? सॉरी, रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू किती असतं? एफ इक्वल टू के की मायनस के एक्स? मायनस के एक्स हा फॉर्म्युला होता. ओके. त्यानंतर ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, आपण ॲक्सेलरेशन कशाने दाखवतो रे या टॉपिकमध्ये? एनी दाखवतो काय? नाही. तर लक्षात ठेवा, ॲक्सेलरेशन आपण एनी दाखवत नाही. ओके. तर आपण ॲक्सेलरेशन दाखवतो, लक्ष द्या, ACCL रेस टू द पॉवर n. ओके. कारण या टॉपिकमध्ये ॲक्सेलरेशन आपण कशाने एनी काय डिनोट करतो? ॲम्प्लिट्यूड. करेक्ट आहे. तर आपल्याला इथे एक चेंज करायचं आहे. पॅरलली चेंजेस करून घ्या. चला फटाफट. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू एफ अपॉन एम. एफ अपॉन एम लक्षात ठेवा. फोर्स अपॉन मास इज इक्वल टू आपण बघितलं होतं मायनस के अपॉन एफ, के अपॉन एम इंटू एक्स. बरोबर आहे. त्यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन शिकलोय बघा SHMचं. काय असतं? d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल टू 0 किंवा d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती असतं? 0. सो ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं सांगा? के की के बाय एम? के बाय एम. तुम्ही ते लिहू शकता की ओमेगाची व्हॅल्यू किती असतं? तर स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. काय असतं बोला? ओमेगाची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. लक्षात ठेवा. चालेल. नेक्स्ट, डिस्प्लेसमेंट इन SHM. SHM मध्ये डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो? तर बाळांनो, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला तसा आपण शिकलोय. काय फॉर्म्युला असतो रे डिस्प्लेसमेंटचा? हां, हे बघा, एक्स इज इक्वल्स टू काय असतो? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके. व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. त्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये आपण दोन केसेस बघितल्या होत्या. बरोबर आहे. कुठल्या 2 केसेस बघितल्या होत्या? व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन अँड व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. सो व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, एक्स इज इक्वल्स टू किती असतं? ए साइन ओमेगा टी. And when the particle starts from extreme position, x is equals to किती असतं? a cos omega t. But before writing this, okay, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्ष द्या. आपण त्यात लिहिलं होतं बाळांनो, when the particle starts from mean position, okay, starts from mean position, starts म्हणजे t ची व्हॅल्यू 0 आणि कुठल्या पोझिशनचं भेटतं ना? मीन. तर x ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0. when the particle starts from extreme position, starts म्हणजे t ची व्हॅल्यू 0 आहे आणि कुठली पोझिशन आहे? एक्स्ट्रीम. तर x ची व्हॅल्यू किती असतं बोला? a. चला घ्या, लिहून घ्या लवकर फास्ट. आता त्यानंतर बाळांनो मला हे सांगा, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी किंवा एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. इट इज द जनरल इक्वेशन ऑफ SHM. इट इज द जनरल इक्वेशन ऑफ SHM. त्याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला काय भेटतं सांगा? वेलॉसिटी. सांगा वेलॉसिटी इज इक्वल्स टू सांगा ए आहेच? येस. साइन ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि कोण बाहेर निघतं सांगा? ओमेगा. म्हणजे ए कॉस ओमेगा टी प्लस किती असतं बोला? फाय. ए कॉस ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे तुम्हाला इथं वेलॉसिटीचं इक्वेशन मिळालं. वेलॉसिटीची व्हॅल्यू पाहिजे असेल तर वी गॉट व्हॅल्यू फॉर वेलॉसिटी v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस किती असतं सांगा? एक्स स्क्वेअर. मग तुम्ही ए ही ॲम्प्लिट्यूड स्मॉल एनी दाखवा, कारण की आपण ती स्मॉल एनी दाखवलेली आहे. बरोबर आहे. इथं नोट्समध्ये काय केलं? कॅपिटल ए फॉर ॲम्प्लिट्यूड अँड स्मॉल ए फॉर काय दिलं आहे त्यांनी? ॲक्सिलरेशन. तर आपण ॲक्सिलरेशनला डायरेक्ट ACCL रेस टू द पॉवर n करतो आणि जिथं कॅपिटल ए आहे तिथे काय लिहिणार आपण? स्मॉल ए. काही फरक नाही पडत. लक्षात ठेवा. चालेल. ओके. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट, हां, आपल्याला काही वेगवेगळ्या पोझिशन्स डिझाईन करायच्या आहेत. बघा तुम्हाला मी हे सगळं शिकवलेलं आहे. व्हेन द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन, युअर वेलॉसिटी इज मॅक्सिमम मिनिमम मॅक्सिमम अँड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी इज ए और ए ओमेगा? ए ओमेगा. व्हेन द पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, युअर वेलॉसिटी इज मिनिमम और मॅक्सिमम? मिनिमम. करेक्ट आहे. अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी सांगा. वेलॉसिटीची मिनिमम व्हॅल्यू किती असते बोला? 0. करेक्ट आहे. काय असतं? 0. ओके. त्यानंतर ॲक्सिलरेशन इन SHM. ॲक्सिलरेशन काय असतं बाळांनो? ॲक्सिलरेशनच्या 2 व्हॅल्यू असतात. ॲक्सिलरेशनचा ॲक्च्युअली फॉर्म्युला असतो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. कुठला असतो बोला? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. करेक्ट आहे. मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मग त्या ॲक्सिलरेशनमध्ये जर का बघितलं, इक्वेशन लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. तुम्ही मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन काय असतं आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सेलरेशन काय असतं बघायचं. मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन काय असतं? 0. कारण की त्याच मीन पोझिशनला वेलॉसिटी काय असते बोला? मॅक्सिमम. आणि जिथे वेलॉसिटी मॅक्सिमम असते तिथे ॲक्सेलरेशन मिनिमम. लक्षात ठेवा. सो मीन पोझिशनला गाईज ओके
वेलोसिटी मॅक्सिमम म्हणून मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन मिनिमम, आणि त्याच एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी मॅक्सिमम, त्यामुळे ॲक्सेलरेशन काय असतं बोला, सॉरी वेलोसिटी काय असतं एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम, त्यामुळे ॲक्सेलरेशन काय असतं बोला मॅक्सिमम. मॅक्सिमम ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे, एक ए ओमेगा स्क्वेअर ए ओमेगा स्क्वेअर. मॅक्सिमम वेलोसिटीची व्हॅल्यू किती आहे, एक ए ओमेगा, आणि दोघांच्याही मिनिममच्या व्हॅल्यू किती आहेत बोला 0. ओके. त्यानंतर असतं बाळांनो पिरियड ऑफ एसएचएम. पिरियड इज इक्वल्स टू टी इज इक्वल्स टू 2 पाय और 2 पाय बाय ओमेगा, 2 पाय बाय ओमेगा. सो 2 पाय डिवाइड बाय ओमेगा. ओमेगा मीन्स angular frequency की angular velocity, and what is angular velocity is under root of k की k by m. म्हणजे जिथे k येतो समजून घ्यायचा, तो फॉर्म्युला कोणासाठी यूज केलाय, स्प्रिंग मास सिस्टम. कोणासाठी, स्प्रिंग मास सिस्टम. कारण k इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट आणि m म्हणजे काय असतं, मास. k इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट आणि m म्हणजे काय असतं बोला, मास. त्यासाठी फॉर्म्युला यूज केला. म्हणजे हा 2 पाय आहेच आणि अंडर रूट ऑफ k by m चा रेसिप्रोकल करायचा. सांगा अंडर रूट ऑफ k by m चा रेसिप्रोकल केल्यावर काय होईल बोला, अंडर रूट ऑफ k by m चा रेसिप्रोकल केल्यावर काय होईल सांगा, m by k. किती होईल, m by k. तर लक्षात ठेवा, दिस इज द पिरियड ऑफ एसएचएम फॉर स्प्रिंग मास सिस्टम. स्प्रिंग मास सिस्टम सगळ्यांना माहिती आहे, आपण घेतलाय. एक रिजिड सपोर्ट असतो, एक स्प्रिंग असतो. स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट असतो. वन एंड ऑफ द स्प्रिंग इज अटॅच टू द रिजिड सपोर्ट अँड ॲट द अनदर एंड द बॉडी ऑफ मास m इज अटॅच. When you pull down the spring towards left, okay, and then release, the spring will perform a simple harmonic motion that is called oscillation, and time required to complete one oscillation is called period. So t is equals to 2 by under root of m or m by k. Okay. त्यानंतर लक्ष द्या, हा फॉर्म्युला झाला तुमचा. ओके. हे झाल्यानंतर बाळांनो इथे काही गरज नाही, हे काढून घ्या, चला काही गरज नाही. कम ऑन फास्ट. त्यानंतर नेक्स्ट असतं बाळांनो फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी काय असते, तर फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. ती एक तर स्मॉल एफनी दाखवा किंवा स्मॉल एनी दाखवा. सो हा जो काय तुमचा पिरियडचा फॉर्म्युला याचा रेसिप्रोकल करायचा. सो यू नो हाऊ टू मेक अ रेसिप्रोकल. सो 2 पायचा रेसिप्रोकल किती येईल, 2 पाय की 1/2 पाय, 1/2 पाय, आणि m बाय केचा होईल k बाय m. रेसिप्रोकल म्हणजे समजलाय, डिनॉमिनेटरचे टर्म कुठे जातात, न्यूमरेटर, आणि न्यूमरेटरच्या टर्म कुठे जातात, डिनॉमिनेटर. ठीक आहे. नेक्स्ट स्प्रिंग मास सिस्टम मध्ये आता थोड्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. पिरियड ऑफ ऑसिलेशन काय असतो, सो पिरियड t इज इक्वल्स टू 2 पाय, ओके, अंडर रूट ऑफ m बाय k आहे. ओके. त्यानंतर आता यात काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आता बघा काय काय गोष्टी दिल्या आहेत. तर बाळांनो इकडे बघा, सपोज तुम्हाला एक स्प्रिंग दिलाय, लक्ष द्या. सपोज दिस इज द रिजिड सपोर्ट, ओके, देयर इज अ स्प्रिंग, ओके, या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट k आहे, इथे मास m आहे. ओके. तुम्ही जर का त्या स्प्रिंगला ऑसिलेट केलाय, म्हणजे फोर्स अप्लाय केला, ओके, तर काय होतो, तो स्प्रिंग ऑसिलेट होतो. आणि स्प्रिंग जर का ऑसिलेट झाला तर तो टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज पिरियड. त्या पिरियडचा फॉर्म्युला दिलाय. सो t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ m बाय k. सो व्हॉट इज k इज कॉल्ड ॲज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. आता महत्त्वाचं सगळ्यात हे असतं, सो k इज कॉल्ड ॲज अ स्प्रिंग कॉन्स्टंट, m इज कॉल्ड ॲज अ मास अटॅच. मी कालही बोललो आहे मागच्या लेक्चरला. सो k इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट अँड m इज अ मास अटॅच टू इट्स फ्री एंड. त्या स्प्रिंगच्या फ्री एंडला काय अटॅच केलाय सांगा, मास. त्या स्प्रिंगच्या फ्री एंडला काय अटॅच केलाय बोला, मास. ते मास आहे. ओके. आता बाळांनो यात नवीन आर्टिकल आहे, व्हेन द स्प्रिंग्स आर इन सिरीज देन इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इज. व्हेन द स्प्रिंग आर इन सिरीज, जर का तुमचे स्प्रिंग हे सिरीज मध्ये असतील, कशा असतील सांगा, सिरीज. आता सिरीज मध्ये कसे असतात स्प्रिंग, इकडे लक्ष द्या. सिरीज मध्ये म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, ओके, हा एक रिजिड सपोर्ट आहे, इथे एक स्प्रिंग आहे, इथे एक स्प्रिंग आहे, ओके, आणि तुम्ही इथं बॉडी अटॅच केली आहे. काय अटॅच केली आहे बोला, बॉडी. या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट k1 आहे आणि या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट k2 आहे. आणि इफ आय अप्लाय द फोर्स, मी जर का फोर्स अप्लाय केलं, फोर्स नाही अप्लाय केला तरी चालतो, बिकॉज द वेट ऑफ द बॉडी इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग आता ती बॉडी खाली जाण्याचा प्रयत्न करेल आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे बोथ स्प्रिंग्स विल इलॉंगेट. दोन्ही स्प्रिंग्स काय होईल सांगा, इलॉंगेट. बघा, फोर्स अप्लाय केल्यामुळे दोन्ही स्प्रिंग काय होतात सांगा, इलॉंगेट होतात. जर का एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केल्यामुळे ते दोन्ही स्प्रिंग इलॉंगेट होत असतील किंवा दोन्ही स्प्रिंग कॉम्प्रेस होत असतील, याचा अर्थ ते स्प्रिंग्स कशात आहे सांगा, सिरीज मध्ये आहे. कशामध्ये आहे बोला, सिरीज. कशामध्ये आहे, सिरीज मध्ये. सिरीज मध्ये केव्हा असतात, आफ्टर अप्लाइंग द फोर्स, इफ द बोथ स्प्रिंग्स आर गोइंग टू बी इलॉंगेट और बोथ स्प्रिंग्स आर गोइंग टू बी कॉम्प्रेस, इट मीन्स दीज स्प्रिंग्स आर इन सिरीज. दुसरं एक्झाम्पल आपण सिरीजचं देऊ शकतो बाळांनो, की जसं फॉर एक्झाम्पल देर इज अ रिजिड सपोर्ट, देर इज अ फर्स्ट स्ट्रिंग,
Okay, one end of the spring is attached to the rigid support. At the another end, there is another spring. लक्षात ठेवा. So इथं स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, इथं स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे आणि इथं बॉडी ऑफ मास M अटॅच केला आहे. नाउ प्लीज टेल मी, ओके, मी जर सपोज या बॉडीला फोर्स अप्लाय केला तर असा आहे का एक स्प्रिंग कॉम्प्रेस होणार आहे, एक स्प्रिंग इलॉंगेट होणार आहे की दोन्ही इलॉंगेट होणार आहे? आणि असा फोर्स अप्लाय केला तर काय होईल सांगा? द बोथ स्प्रिंग विल कॉम्प्रेस. लक्षात ठेवा. So after applying the force, if the both spring will elongate or compress, it means that they are connected in series. And if the springs are connected in series, then okay, या K च्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू टाकायची? K1 ची टाकायची, K2 ची टाकायची की दोघांचा कॉम्बिनेशन टाकायचं? तर दोघांचं कॉम्बिनेशन. मग सिरीज मध्ये कॉम्बिनेशन काय असतं? तर सिरीज मध्ये कॉम्बिनेशन असतं 1/Ks. S फॉर सिरीज 1/Ks is equals to 1/K1 plus 1/K2. असं कुठेतरी बघितलं होतं आपण. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज अँड रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन पॅरलल. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये जेव्हा रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये असतात तेव्हा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असतो? Rs is equals to R1 plus R2. सगळ्यांचे काय होते? ऍडिशन. इकडे उलट होतं. ओके, आणि रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल तर 1/R असते की RP. सो 1/R1 प्लस किती असतं? 1/R2. म्हणजे ऍडिशन करतो आपण, पण कुणाची? डायरेक्ट करतो की रेसिप्रोकलची ऍडिशन? तर लक्षात द्या, रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज मध्ये ओके बाळांनो डायरेक्ट रेजिस्टन्सची ऍडिशन करतो आणि पॅरलल मध्ये काय करतो आपण? रेसिप्रोकलची ऍडिशन करतो. इथं उलट करायचं. जर का स्प्रिंग्स हे सिरीज मध्ये असतील तर त्यांच्या स्प्रिंग कॉन्स्टंट मध्ये रेसिप्रोकलची ऍडिशन करायची. कोणाची सांगा? रेसिप्रोकलची. म्हणजे रेजिस्टन्सेस पॅरलल सारखं इकडे सिरीज मध्ये असतं आणि रेसिप्रोकलची ऍडिशन केल्याने काय होईल? आता तुम्हाला इथं समजायला पाहिजे 1/Ks काय आलाय. तर बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे 1/Ks काय आलाय. सांगा बरं 1/Ks काय आलाय? कम ऑन, व्हॉट इज 1/Ks? तर तुम्ही इथं सांगू शकता 1/Ks. लक्ष द्या, 1/Ks इज इक्वल्स टू 1/K1 प्लस किती असतं? 1/K2. ओके, म्हणजे हे रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज सारखं झालं की पॅरलल सारखं झालं? पॅरलल. पण या स्प्रिंग मध्ये कशात असतं? सिरीज. उलटे फॉर्म्युले यूज होतात. लक्षात ठेवा. चला करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. K2 × 1 K2 प्लस K1 × 1 किती असतं? K1 डिवाइड बाय काय असतं? K1 × K2 इज इक्वल्स टू 1/K और KS. मेक इट अ रेसिप्रोकल. सो KS इज इक्वल्स टू, यू सिंपली कॅन से K1 × किती असतं? K2 डिवाइडेड बाय बोला K1 प्लस किती असतं? K2. रेसिप्रोकल केल्याने KS इज इक्वल्स टू K1 × K2 डिवाइडेड बाय K1 प्लस K2. सो दिस इज कॉल्ड ॲज KS. याला आपण काय म्हणतो सांगा? KS. ओके, जेव्हा रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये लावतो आपण तेव्हा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असतो? तर डायरेक्ट लक्षात ठेवा, दोघांचा प्रॉडक्ट डिवाइड बाय दोघांची ऍडिशन. दोघांचा प्रॉडक्ट डिवाइड बाय दोघांची ऍडिशन. एक तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नाहीतर मग लक्षात ठेवायचा रेसिप्रोकलचा ऍडिशन करायचं आहे. ओके, कशात असतात? सिरीज. सिरीज म्हणजे काय असतं समजलंय? जेव्हा फोर्स अप्लाय केला तर दोन्ही काय होतील? आयदर इलॉंगेट और दोन्ही आयदर कॉम्प्रेस. याचा अर्थ ते सिरीज मध्ये आहे. कशात आहे? सिरीज. आणि मग इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असतो? Ks. आणि जेव्हा मग अशा कॉम्बिनेशनचा तुम्हाला पिरियड फाइंड करायला लावतात तेव्हा तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करायचा. आणि हा फॉर्म्युला यूज करत असताना याच्यात फॉर्म्युला व्हॅल्यू टाकायची T इज इक्वल्स टू 2π√, किती असतं? M डिवाइडेड बाय K की KS. म्हणजे तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स टाकावा लागेल, दोघांच्या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स टाकावा लागेल. आणि तो कसा काढायचा? बाय युजिंग दिस फॉर्म्युलेज. आर यू गेटिंग? येस. ओके, आता रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन पॅरलल. रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन पॅरलल. आता इथं दिलाय सॉरी एन आयडेंटिकल मासलेस स्प्रिंग्स. ओके, आता सिरीज मध्ये आहे पण सगळे आयडेंटिकल आहेत. आता सगळे आयडेंटिकल म्हणजे सगळ्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय सांगा? सेम आहे. मग आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का असं बोललं आहे की एक रिजिड सपोर्ट आहे. ओके, दिस इज द फर्स्ट स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट K, सेकंड स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट K, थर्ड स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट K अँड देयर इज अ बॉडी ऑफ मास किती आहे सांगा? M. करेक्ट आहे. आता तुम्हाला असं सगळे स्प्रिंग दिले आहेत, सगळ्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 K2 K3 न देता काय दिलाय तुम्हाला? K दिलेला आहे. जर का स्प्रिंग कॉन्स्टंट सगळ्यांचा सेम असेल तर बाळांनो इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट काय होणार आहे? 1/Ks इज इक्वल्स टू 1/K1 प्लस किती असतं? 1/K2 प्लस किती असतं? 1/K3. सो 1 सांगा K1 ची व्हॅल्यू K प्लस 1/K2 ची व्हॅल्यू K, 1/K3 ची व्हॅल्यू K. सो सगळ्यांचा बेस काय? सेम. 1 + 1 + 1 किती असतं? 3. सो 1/Ks इज इक्वल्स टू किती असतं बोला? 3 की 3/K. So you can take a reciprocal. So you can say Ks is equals to किती असतं? K की K/3. K/3. मग असे जर का 3 घेतले म्हणून K/3 आलं. जर का असे n घेतले असते तर आन्सर काय आलं असतं? K की K/n.
K by n. So Ks is equals to K by n. Is that clear? Yes. Okay. हे झालं सिरीज. काय झालं बोला? सिरीज. आता सिरीज नंतर नेक्स्ट असतं पॅरलल कॉम्बिनेशन. काय असतं सगळ्यात पहिले तर पॅरलल कॉम्बिनेशन समजून घ्या. फॉर्म्युले तर लक्षात राहतीलच तुमच्या. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय असतं, जसं फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. हां, सपोज बाळांनो एक रिजिड सपोर्ट दिलेला आहे. ओके, आणि नंतर इथे एक रिजिड सपोर्ट दिला आहे. येस, देर आर टू रिजिड सपोर्ट्स. इन बिटवीन दॅट देर इज अ स्प्रिंग, देन देर इज अ बॉडी ऑफ मास m, and again there is a second spring. Okay, the spring constant of that spring is K1 and spring constant of that spring is K2. लक्षात ठेवा, बोर्डचं नाही बरं का, सगळं एंट्रन्स आहे. हां, बोर्डला नाही आहे काहीच, कारण की आपण फॉर्म्युले शिकलो नाही आहे. ओके बाळांनो, मला हे सांगा, जर सपोज या बॉडीला फोर्स अप्लाय केला, यू कॅन अप्लाय द फोर्स इन एनी डायरेक्शन. सपोज वी पुल द बॉडी टू दिस साइड. सांगा, दोन्ही स्प्रिंग इलॉंगेट होईल, दोन्ही स्प्रिंग कॉम्प्रेस होईल, वन विल इलॉंगेट और वन विल कॉम्प्रेस. बोला. इट मीन्स द स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरलल. याचा अर्थ स्प्रिंग्स कशात कनेक्ट केले आहे सांगा? पॅरलल मध्ये कनेक्ट केले आहे. लक्षात ठेवा, मी जर का या बॉडीला या साईडला खेचलं तर हा स्प्रिंग काय होतो सांगा? कॉम्प्रेस. आणि हा स्प्रिंग काय होतो बोला? इलॉंगेट. म्हणजे याचा अर्थ तुमचे स्प्रिंग्स कशात कनेक्ट केले आहे? पॅरलल. अँड इफ द स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरलल, यू हॅव अ केपी इज इक्वल टू किती? डिरेक्टली काय करायची? ॲडिशन करायची इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंटची. सिरीजमध्ये असेल तर आपण रेसिप्रोकलची ॲडिशन करतो, पण पॅरलमध्ये असेल तर आपण डायरेक्ट ॲडिशन करतो. इकडे एक्झॅक्टली उलटा आहे रेझिस्टन्सेसमध्ये. रेझिस्टन्स सिरीजमध्ये असतील तर डायरेक्ट काय करतो आपण? ॲडिशन. आणि पॅरलमध्ये असेल तर ॲडिशन करतो की रेसिप्रोकलची ॲडिशन? रेसिप्रोकलची ॲडिशन. इकडे उलटं होतं, पॅरलमध्ये डायरेक्ट ॲडिशन आणि सिरीजमध्ये रेसिप्रोकलची ॲडिशन. पहिले तर तुम्हाला समजलं पाहिजे पॅरलल केव्हा असतं आणि सिरीज केव्हा असतं. हे समजलं आहे? आफ्टर अप्लाइंग द फोर्स, इफ द बोथ स्प्रिंग्स आर इलॉंगेट और देन सच स्प्रिंग्स आर ऑलवेज कनेक्टेड इन बोला सिरीज. आणि आफ्टर अप्लाइंग द फोर्स, जर का एक स्प्रिंग कशात असेल? कॉम्प्रेस होत असेल आणि दुसरा स्प्रिंग इलॉंगेट होत असेल, तर याचा अर्थ स्प्रिंग कशात आहे सांगा? पॅरलल मध्ये आहे. पॅरलल मध्ये असेल तर डायरेक्ट काय करायची सांगा? ॲडिशन. आता त्यातही तुम्ही विचार करू शकता की जर सपोज मी बोललो दिस इज द फर्स्ट स्प्रिंग अँड दिस इज द सेकंड स्प्रिंग. ओके, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. ओके, सो नाउ व्हॉट इज आरपी? आरपी काय असतं बोला? सो व्हॉट इज आरपी? नाही, केपी. केपी इज इक्वल्स टू ॲडिशन. के की के प्लस के? के प्लस के इज इक्वल्स टू के और 2k? 2k. करेक्ट आहे, डायरेक्ट ॲडिशन होईल. आता 2 दिले म्हणून डायरेक्ट 2k झालाय. जर का n दिली असती तर काय आन्सर झालं असतं सांगा? nk nk nk. म्हणजे सगळे आयडेंटिकल स्प्रिंग घेतले आणि सगळे जर का सपोज सेम असतील n स्प्रिंग, सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स डायरेक्ट किती असतं? nk nk nk. आर गेटिंग? येस. ओके, नाव ओके. आता बघा पुढे काय दिलंय बाळांनो. आता इकडे बघा, लक्ष द्या. नेक्स्ट अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. काय दिलाय बघा. हां, तुम्हाला दिलाय इफ द स्प्रिंग्स, बघा, द स्प्रिंग ऑफ अ स्प्रिंग कॉन्स्टंट के कट्स इनटू n इक्वल पार्ट्स. ओके, न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ ईच पार्ट इज. म्हणजे तुम्हाला असं म्हणतात की जर सपोज एक स्प्रिंग आहे, देर इज अ वन स्प्रिंग. ओके, इथं m अटॅच केला आहे, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे बोला? के आहे. आणि त्या स्प्रिंगला ओके n इक्वल पार्ट्स मध्ये कट केलं. n इक्वल पार्ट्स, त्याचे तुकडे केले n, पण असं अनइक्वल नाही, कुठला मोठा कुठला छोटा नाही, सगळ्यांचे तुकडे काय करायचे? सेम. म्हणजे इक्वल पार्ट्स 1 2 3 4 5 असे असे तुकडे केले त्याचे. आणि ओके लक्षात ठेवा, तर त्यातला जो पहिला पार्ट आहे, दुसरा पार्ट आहे, तिसरा पार्ट आहे, त्या प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती होईल? मला हे सांगा, के हा स्प्रिंग कॉन्स्टंट कोणाचा आहे? ईच पार्टचा की कंप्लीट स्प्रिंगचा? कंप्लीट स्प्रिंग. त्या कंप्लीट स्प्रिंगला आपण काय करताय? n इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करताय. करेक्ट आहे. मग आता मला हे सांगा, हा झाला फर्स्ट पार्ट, हा झाला सेकंड पार्ट, हा झाला थर्ड पार्ट, हा झाला फोर्थ पार्ट, हा झाला फिफ्थ पार्ट. करेक्ट आहे. तर प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती राहील? ऑब्विसली प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट सेमच राहणार आहे. का बरं? कारण की आपण सगळ्यांना इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलाय. तर बाळांनो, स्प्रिंग कॉन्स्टंट के पेक्षा जास्त राहणार की स्प्रिंग कॉन्स्टंट के पेक्षा कमी राहणार? हा क्वेश्चन महत्वाचा आहे. तर असं म्हणतात, इफ यू कट अ स्प्रिंग, जर का तुम्ही स्प्रिंगला कट केला तर बाळांनो त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी न होता त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय होतो सांगा? वाढतो. सर कसं काय? सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजायला पाहिजे स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय असतं. स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे असतं स्टिफनेस. काय असतं बोला? स्टिफनेस. ओके, स्टिफनेस स्प्रिंगचा. मला एक सांगा, तुम्ही जर का त्याला कट केलं तर एक पार्ट छोटा झाला, त्याचा स्टिफनेस कमी होणार आहे की वाढणार आहे? वाढणार आहे. तो स्प्रिंग स्टिफ होणार आहे. साधं एक्झाम्पल देतो बाळांनो, स्टिफ म्हणजे काय? लक्ष द्या. सपोज ही एक काठी आहे
तुम्हाला म्हटलं तुम्हाला या काठीला तोडायचं आहे, सो यू कॅन इझिली ब्रेक. यू कॅन इझिली ब्रेक. कसं ब्रेक करू शकता? एक काठी घ्या आणि नंतर असं करा. आर यू गेटिंग? यू कॅन इझिली ब्रेक. पण त्या काठीचे जर का मी तुम्हाला तुकडे केले इक्वल आणि तुम्हाला म्हटलं आता हा तुकडा तोडा तुम्ही मला, तर मला हे सांगा काठीला तोडायला जास्त फोर्स लागेल की तुकड्याला तोडायला जास्त फोर्स लागेल? तोडायला जास्त फोर्स लागेल. आर यू गेटिंग? म्हणजे त्याचा स्टिफनेस कमी झाला की वाढला? वाढला. तसंच स्प्रिंगच्या बाबतीत असते, लक्षात ठेवा. ओके, याच्यावर फोर्स अप्लाय केला तर हा इझिली इलॉंगेट होऊन जाईल. ओके, पण याच्यावर फोर्स अप्लाय केला तर याला इलॉंगेट व्हायला तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल, कारण की याचा स्टिफनेस कमी झाला की वाढला? वाढला. आणि किती टाइम्स वाढला? तर बाळांनो ते डिपेंड आहे की तुम्ही त्याचे किती पार्ट्स तयार केले, किती पार्ट्समध्ये त्या स्प्रिंगला कट केलाय. ओके, सो तुमचा जो न्यू स्प्रिंग असतो, न्यू स्प्रिंग म्हणजे न्यू पार्ट किंवा इच पार्ट, हे सगळे नवीन पार्ट आहेत, लक्षात ठेवा. सो प्रत्येक पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती असतो? फॉर एक्झाम्पल के डॅश किती असतो? के डॅश. आणि तो के डॅश इज इक्वल टू त्या स्प्रिंगचा जो मेन स्प्रिंग आहे त्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे इंटू एन. आणि एन म्हणजे असतं बाळांनो नंबर ऑफ पार्ट्स, नंबर ऑफ पार्ट्स इन विच वी कट द स्प्रिंग. किती पार्ट्स मध्ये तुम्ही त्या स्प्रिंगला कट केलं त्याच्यावर डिपेंड आहे की तुमचा न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट किती असणार आहे. सो न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू किती असतं? एन के एन के एन के. करेक्ट आहे. म्हणजे जर का सपोज तुम्ही 10 पार्ट्स तयार केले असेल तर यू विल पुट 10. जर का तुम्ही 5 पार्ट्स तयार केले असतील तर यू विल पुट एन इज इक्वल टू 5. सो यू विल गेट अ न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट के डॅश इज इक्वल टू एन और एन के एन के. म्हणजे स्प्रिंगला कट केल्यानंतर जे पार्ट्स तयार होतात त्या पार्ट्सचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी होतो की वाढतो? वाढतो. कोणापेक्षा? ऍक्च्युअल स्प्रिंग पेक्षा. कोणापेक्षा? आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं समजलंय? कुठलं लक्षात ठेवायचं? काठीचं. मोठ्या काठीला तोडणं इझी आहे, पण त्याचे जेव्हा तुम्ही तुकडे करता मग त्या पार्टला अजून तोडायसाठी जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. म्हणजे इकडे लक्षात ठेवायचं. ओके, एखाद्या मेन स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे, पण त्याचे जर पार्ट्स तयार केले तर त्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय होतो? वाढतो, कारण की त्याची स्टिफनेस वाढते. काय वाढते सांगा? स्टिफनेस. ओके, लक्षात ठेवा. हां, हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट सेकंड पार्ट. हे सगळे फॉर्म्युले आपले झाले आहेत बरं का. ओके, सेकंड पार्टमध्ये दिला आहे. नेक्स्ट बघा, फेज ऑफ एसएचएम काय असतं. फेज ऑफ एसएचएम मध्ये जर का बघितलं तर बाळांनो आपण सांगितलं आहे फेज म्हणजे काय असतं, तिकडे लक्ष द्या. हां, व्हॉट इज मीन बाय फेज? फेज अँगल काय असतं तर बाळांनो माहिती आहे एक्स इज इक्वल टू किती असतं? फेज अँगल किती? ओमेगा टी की ओमेगा टी प्लस फाय? ओमेगा टी प्लस फाय. आपण बघितलं होतं की एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कुठलं असतं? एक्स इज इक्वल टू किती असतं? ए साइन ओमेगा टी की ओमेगा टी प्लस फाय? ओमेगा टी प्लस फाय. दॅट ओमेगा टी प्लस फाय इज कॉल्ड एज फेज. याला आपण काय म्हणतो सांगा? फेज. ओके, त्यानंतर कंपोजिशन ऑफ एसएचएम. कंपोजिशन ऑफ एसएचएम मध्ये सुद्धा आपण सांगू शकतो, लक्ष द्या. काय बोलू शकतो कंपोजिशन मध्ये? कंपोजिशन मध्ये जे एसएचएम असतात ते दोन्ही एसएचएम कसे घेतो आपण सांगा? नॉन पॅरलल की पॅरलल? पॅरलल. पॅरलल साठी घेतो. त्यानंतर मग आपण वेगवेगळ्या केसेस टाकतो. पॅरलल असेल तर काय असतं, परपॅन्डिक्युलर असेल तर काय असतं, अँगल बिटवीन देम 0 असेल तर काय असतं. मला हे सांगा, पहिला एसएचएम x1 इक्वल्स टू a1 sin ओमेगा टी प्लस फाय 1. दुसरा एसएचएम x2 इक्वल्स टू a2 sin ओमेगा टी प्लस फाय 1 की फाय 2? फाय 2 झालं. त्यानंतर रिझल्टंट एसएचएम r इज इक्वल्स टू अंडर ऑफ. शिकलोय का फॉर्म्युला आपण? हा, येस ऑर नो? येस. ओके, त्यानंतर स्पेशल केसेस इफ द फेज डिफरन्स इज 0. हे पाठ करायची गरज नाही आहे. तुम्ही मेन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि तुम्हाला एवढं माहित पाहिजे फेज डिफरन्स 0 म्हणजे याचा अर्थ फाय 1 मायनस फाय 2 इज इक्वल्स टू 0. म्हणजे याचा अर्थ कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 इज इक्वल्स टू ओके किती होईल तर कॉस 0. आणि कॉस 0 ची व्हॅल्यू किती असतं? 1. मग जो काय फॉर्म्युला तयार होईल तो फॉर्म्युला वी विल यूज. त्यासाठी नवीन फॉर्म्युला पाठ करू नका. झालं. त्यामुळे केसेस पाठ करण्यात किंवा लक्षात ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. सगळ्या केसेस मी तुमच्या घेतलेल्या आहेत ज्या नोट्समध्ये आहे. जेव्हा फेज डिफरन्स किती असतो? 0. जेव्हा फेज डिफरन्स किती असतो? 180. जेव्हा फेज डिफरन्स किती असतो बोला? 90. तर हे सगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. झालं. त्यानंतर असतं रिझल्टंट फेज. रिझल्टंट फेज म्हणजे असतं रिझल्टंट फेज. ऍक्च्युली याला रिझल्टंट फेज म्हणणार की रिझल्टंट इनिशियल फेज म्हणणार सांगा? रिझल्टंट बोला. रिझल्टंट काय? इनिशियल फेज. बघा, रिझल्टंट इनिशियल फेज. आणि रिझल्टंट इनिशियल फेज काय असतो तर त्याचा फॉर्म्युला असतो डेल्टा इज इक्वल्स टू टॅन और टॅन इनवर्स? टॅन इनवर्स a1 sin फाय 1 प्लस a2 sin फाय 2 डिवाइड बाय a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2. याला म्हणतात रिझल्टंट इनिशियल फेज. इज दॅट क्लिअर? येस. ओके, आता कंपोजिशन ऑफ एसएचएम झाल्यानंतर नेक्स्ट आर्टिकल एनर्जी ऑफ अ पार्टिकल इन एसएचएम. म्हणजे एखादा पार्टिकल जर का सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची एनर्जी काय असते हे आपल्याला बघायचं आहे.
तर एनर्जीमध्ये जर का बघायचं झालं बाळांनो, तर तुम्हाला इथे सांगू शकता आपण फॉर्म्युले शिकलो आहे. सगळ्यात पहिले डिराईव्ह करत असताना कुठला फॉर्म्युला शिकलो? पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि काय असतं? एक्स स्क्वेअर. आता त्यात m ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी काय व्हॅल्यू पुट केली आहे बोला? के. का बरं पुट केली आहे? तर तुम्हाला समजायला पाहिजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं? के की के बाय एम? के बाय एम. एम ची टर्म मल्टिप्लाइड मध्ये गेली, सो m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं बोला? के. सो के ची व्हॅल्यू किती असते? m और m ओमेगा स्क्वेअर? m ओमेगा स्क्वेअर. येस, सो वी गॉट दॅट व्हॅल्यू. नाव गाईज, ओके, आपण इथपर्यंत शिकलोय. पण इथं काहीतरी हा एक्स्ट्रा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. काय एक्स्ट्रा फॉर्म्युला लिहून दिला आहे? 1/2 के स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस पाय. मग या काय करायचं तुम्हाला समजायला पाहिजे. इथे बघा, मला एक सांगा, इथं दिलाय 1/2 के एक्स स्क्वेअर झालं. आता 1/2 इथं दिलाय के. एक्स म्हणजे कोण असतं रे? डिस्प्लेसमेंट. अरे बोला, कोण असतं? आणि सगळ्यांना माहिती आहे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो? काय असतो बोला? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. राहिला प्रश्न याचा, कॅपिटल घ्या स्मॉल घ्या डझंट मॅटर. ओके, पण जर आपण स्मॉल घेतली तर टाका इथे एक्स व्हॅल्यू काय होईल? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आणि काय करायचं? ब्रॅकेट की ब्रॅकेट स्क्वेअर? ब्रॅकेट स्क्वेअर. सो व्हॉट यू विल गेट हियर? 1/2 के. इथं काय होईल? ए की ए स्क्वेअर? ए स्क्वेअर. सो 1/2 के ए स्क्वेअर. इथे किती असतं बोला? साइन स्क्वेअर ओमेगा टी की ओमेगा टी प्लस फाय? ओमेगा टी प्लस फाय. सो 1/2 के ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. सो यू विल गेट दॅट व्हॅल्यू. इज दॅट क्लिअर? येस. त्यानंतर बाळांनो, ती पोटेन्शियल एनर्जी आपण डिफरंट पोझिशन्सला फाइंड केली आहे. ओके, मी जर बोललो मीन पोझिशन, तर तुम्हाला माहित आहे मीन पोझिशनला, लक्ष द्या. ओके, लक्ष द्या, मीन पोझिशनला काय असतं? तर मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती ठेवतो आपण सांगा? 0. जर का डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 0 ठेवली, एक्स व्हॅल्यू 0 ठेवली आणि ती इथं टाकली, तर 0 इंटू एनिथिंग किती सांगा? 0. करेक्ट आहे. एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स व्हॅल्यू किती ठेवतो आपण सांगा? ए. ए म्हणजे कोण असतं? अँप्लिट्यूड. मग अँप्लिट्यूड एक्स व्हॅल्यू ए ठेवली तर आन्सर काय येईल? 1/2 के की के स्क्वेअर? के स्क्वेअर. किंवा 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. एक्स व्हॅल्यू काय ठेवणार तुम्ही सांगा? ए. काय ठेवणार? ए. करेक्ट आहे. सो यू गॉट फॉर्म्युलेस, लक्षात ठेवा. चला, हे झालं पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी नंतर कुठली एनर्जी असते बोला? कायनेटिक एनर्जी. चला, कायनेटिक एनर्जी मध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्यात? लक्ष द्या सगळ्यांनी. हां बघा, कायनेटिक एनर्जी बद्दल काय काय बघितलं आहे. सो कायनेटिक एनर्जी बद्दल बघायचं झालं तर आपण त्याचे सुद्धा सेम फॉर्म्युले बघितले आहेत. ओके, कुठले कुठले? तर कायनेटिक एनर्जीचा एक बेसिक फॉर्म्युला असतो 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस किती? एक्स स्क्वेअर. फरक एवढाच पडला आहे की इथे कॅपिटल दिला आहे आणि आपण स्मॉल ए घेतलाय. काही बाकी फरक नाही पडत. तुम्हाला स्मॉल ए लिहायचं तर लिहू शकता. झालं. एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे डोळे झाकून काय असतं आता? का बरं असतं समजलं आहे? पुन्हा एकदा सांगतो कसं. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं? के की के बाय एम? के बाय एम. करेक्ट आहे. सो एम या साईडला गेला तर एम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं बाळांनो? के. सो के ची व्हॅल्यू झाली एम ओमेगा स्क्वेअर. सो एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे किती असतं? के. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. झालं. आता इथे आन्सर काय आलं सांगा बोला? 1/2 के स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी. म्हणजेच इथं समजायला पाहिजे त्यांनी काय केलं इथं बघा. तुम्हाला ही इक्वेशन तयार करून देऊ शकतो मी, गरज नाही आहे पण देऊ शकतो. कसं बघा, लक्ष द्या इकडे. गरज नाही आहे पण देऊ शकतो. कसं बघा, आता इक्वेशन तयार करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. सांगा बघू कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय? सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू कमॉन 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? येस. त्यातला एक्स म्हणजे कोण आहे? डिस्प्लेसमेंट. सो एव्हरीवन नोज व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट. एक्स इज इक्वल्स किती असतं? ए साइन ओमेगा टी प्लस किती असतं बोला? फाय. एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हां, आता ही व्हॅल्यू पुट करा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू बोला काय असतं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर in bracket a square minus x square, and you know the value of x. The value of x is a sin omega t plus phi आणि चा स्क्वेअर म्हणजे हा झाला x चा स्क्वेअर आणि नंतर हा ब्रॅकेट कंप्लीट होतो. इज दॅट क्लिअर? येस. ओके. सो बाळांनो 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट देर इज अ a स्क्वेअर मायनस. ओके,
ए इंटू बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सांगा बरोबर ए इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं? ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. प्रत्येकाला स्क्वेअर सेपरेट करा. सो यू विल गेट ए स्क्वेअर इंटू किती असतं? साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस किती असतं? फाय. ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. इज दॅट क्लिअर? येस. ओके. त्यानंतर जर बघायचं झालं सो इज इक्वल्स टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर. ही टर्म आणि ही टर्म या दोन टर्म मध्ये काय कॉमन काढायचं? एक ए स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय राहणार? 1 मायनस साइन की साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस किती असतं बोला? फाय. या दोन्ही टर्म मध्ये ए स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार? 1 मायनस साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. आणि ऍट लास्ट यू कॅन से इट्स 1/2 एम ओमेगा स्क्वेअरला सगळ्यांना माहिती आहे काय म्हणता येईल? के किंवा एम ओमेगा स्क्वेअर ठेवलं तरी चालतं. नंतर कोण आहे? ए और ए स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय असतं? मॅथमॅटिक्स आपल्याला काय सांगतं रे? मॅथमॅटिक्स सांगतं काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. सो व्हॉट इज कॉस स्क्वेअर थिटा? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. दिस इज माय कंप्लीट थिटा. ओके. So 1 minus sin square theta is a cos square theta. So you can say cos square theta and theta is my omega t ki omega t plus pi. Omega t plus pi. Is that clear? So you got that formula 1/2 ka square cos square omega t plus pi. काही गरज नाही आहे कुठे यूज होणार नाही तो फॉर्म्युला पण दिलेला आहे म्हणून मी सांगतो. ठीक आहे चालेल. हे झालं बाळांनो कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी नंतर नेक्स्ट कायनेटिक एनर्जी ॲट डिफरंट पोझिशनच्या कायनेटिक एनर्जी काढायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे ते काय पाठ करायसारखे फॉर्म्युले नसतात. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठल्या? जर का सपोज मीन पोझिशनला काढायची आहे तर मीन पोझिशनला बाळांनो तुम्ही डिस्प्लेसमेंट किती घेणार आहात सांगा? 0. किती घेणार आहात? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती घेणार आहे सांगा? ए. काय घेणार आहात? ए. इज दॅट क्लिअर? येस. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? सगळ्यांना माहिती आहे टोटल एनर्जी काय असतं? Total energy is the sum of kinetic plus potential. And you got that formula 1/2 m omega square किती असतं? a square. Total energy does not depend upon anything because total energy च्या फॉर्म्युल्यामध्ये m आहे, ओमेगा आहे आणि a आहे. m म्हणजे कोण असतं? मास which is constant. a म्हणजे काय असतं? ओमेगा म्हणजे काय असतं? अँग्युलर फ्रिक्वेन्सी which is also constant. a म्हणजे काय असतं? amplitude which is also constant because we are learning a linear periodic motion. पिरियडिक मोशन जे पुन्हा पुन्हा काय होतं? रिपीट होतं. त्यामुळे एम्प्लिट्यूड तुम्हाला काय घ्यावं लागतं सांगा? कॉन्स्टंट. सो 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि सगळ्यांना माहिती आहे ओमेगा स्क्वेअर म्हणजे कोण असतं बोला? के. अरे बोला कोण असतं? के. हे सगळं झाल्यानंतर ओमेगाची व्हॅल्यू आपण काय टाकू शकतो? तर तुम्हाला इथं बघा तुम्हाला आलाय टोटल एनर्जी. सो टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर. इथं असतं ए स्क्वेअर. ओमेगाची व्हॅल्यू किती असतं? 2 की 2 पाय एन बोला? 2 पाय एन. सो टाका ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एन. सो व्हॉट यू विल गेट? 1/2 एम. ओमेगाची व्हॅल्यू किती असतं? 2 पाय एन. 7 स्क्वेअर इंटू किती असतं? एक ए स्क्वेअर. सो व्हॉट यू विल गेट? 1/2. इथे किती असतं बोला? एम. ओके. 2 स्क्वेअर किती असतं? 4. इथे किती असतं? 5 स्क्वेअर. इथे किती असतं? एन स्क्वेअर. आणि इथे किती असतं? ए स्क्वेअर. सो 2 2 जा कॅन्सल. 2 1 जा 2 2 जा. सो व्हॉट यू विल गेट? 2 एम पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे तुमची जी टोटल एनर्जी आहे that total energy is directly proportional to किती असतं? n k n square. Total energy is always directly proportional to किती असतं? n k n square. ते तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले तयार करू शकता. ओके बघा काही प्रॉब्लेम नाही. नंतर ॲट मीन पोझिशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. आता बघा मीन पोझिशन असू द्या एक्स्ट्रीम पोझिशन असू द्या टोटल एनर्जी चेंज होणार नाही. कारण की मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनला काय चेंज होतात? डिस्प्लेसमेंट. काय? पण बाळांनो तुम्हाला समजायला पाहिजे ओके टोटल एनर्जी डिस्प्लेसमेंटवर डिपेंड नाही. करेक्ट आहे? कॉन्स्टंट आहे. चला चला टोटल एनर्जी झाल्यानंतर नेक्स्ट असतं आपला आर्टिकल. बघा सिंपल पेंडुलम. एक आर्टिकलवर फॉर्म्युले दिलेले आहेत. ओके आणि सगळे आर्टिकल आपले व्हायचे आहेत की झाले आहेत? झाले आहेत. ओके आणि हेच सगळे फॉर्म्युले तुम्हाला CETला लागणार आहे. त्यामुळे बरोबर लक्ष द्या. याच्या बाहेर तुम्हाला काही वाचायचं नाही आहे. हां बघा रेस्टोरिंग फोर्स. पेंडुलम मध्ये रेस्टोरिंग फोर्स काय असतो? रेस्टोरिंग फोर्स इज इक्वल्स टू -mg इंटू x/l हा दिलाय. पण या व्यतिरिक्त रेस्टोरिंग फोर्सची ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. जसं
आपण शिकलो होतो बाळांनो पेंडुलम मध्ये काय असतं. इट इज अ रिजिड सपोर्ट, इट इज अ स्ट्रिंग. ओके, दिस इज अ बॉडी ऑफ मास m. दिस इज कॉल्ड एज mp. mp means mean position. Once I apply the force, what happened? Body will be shifted to this position. Is that clear? आणि या पोझिशनला आपण काय म्हणतो, ई की ईपी. ईपी. या बॉडीचं मास किती घेतलं सांगा, स्मॉल एम. अरे बोला काय घेतलं मास, स्मॉल एम. ओके, मला हे सांगा, इट्स वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड. इट्स वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड. करेक्ट आहे. मग व्हॉट आर फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी, तर त्याचं वेट ऍक्ट होत आहे व्हर्टिकली डाउनवर्ड. त्यानंतर आपण डेरिव्हेशन घेतलेलं आहे याचं. व्हेरी गुड. इट्स वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकल डाउनवर्ड. त्या डेरिव्हेशन मध्ये आपण सांगितलं आहे जर का अँगल थिटा असेल तर हा सुद्धा अँगल किती असतो बोला, थिटा. ओके, एमजीनी ज्याच्यासोबत अँगल केला तो कोण असतो, एमजी साइन की एमजी कॉस. तर इथे लिहितो आपण सांगा काय, एमजी कॉस थिटा. आणि इथे काय लिहितो बोला, एमजी साइन थिटा. आणि तुम्हाला समजायला पाहिजे रेस्टोरिंग फोर्स काय असतो, द फोर्स विच ऍक्ट्स अवे फ्रॉम द मीन पोझिशन की टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि ही कुठली पोझिशन आहे सांगा, मीन पोझिशन. व्हेरी गुड. ही कुठली पोझिशन आहे सांगा, मीन पोझिशन. आणि हा कोण आहे सांगा, एमजी साइन थिटा. एमजी साइन थिटा म्हणजे एमजी साइन थिटा कोण झाला सांगा, फोर्स की रेस्टोरिंग फोर्स, रेस्टोरिंग फोर्स. त्यामुळे रेस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला हा महत्वाचा आहे. एफ इज इक्वल टू किती असतं, मायनस एमजी साइन थिटा. कुठला सांगा, मायनस एमजी साइन थिटा. का बरं मायनस साइन येतं, कारण की तो तुमचा रेस्टोरिंग फोर्स आणि तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट या दोघांमध्ये अपोजिट डायरेक्शन असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं असते, टुवर्ड्स द अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं असतं बोला, अवे फ्रॉम द मीन पोझिशन. तुम्ही मीन पोझिशनच्या दूर जातात, मीन पोझिशनच्या दूर जातात. आणि रेस्टोरिंग फोर्स कसा आहे, अवे फ्रॉम द मीन पोझिशन की टुवर्ड्स द मीन पोझिशन, टुवर्ड्स द मीन पोझिशन. तर मला असं वाटतं तो नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला फास्ट, एफ इक्वल्स टू मायनस एमजी साइन थिटा. लवकर रे बघा, लक्ष द्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं असतं मीन पोझिशन पासून दूर. ओके, एमजीचा अँगल कुठला असतो सांगा, एमजी की एमजी कॉस थिटा, एमजी कॉस थिटा. आणि आपण असं सांगा एमजी की एमजी साइन थिटा, एमजी साइन थिटा. सो रेस्टोरिंग फोर्स इज इक्वल्स टू एमजी साइन थिटा. सो एफ इज इक्वल्स टू किती असतं, मायनस एमजी साइन थिटा, मायनस एमजी साइन थिटा. यामध्ये मी तुम्हाला हे बघा, मायनस एमजी तर आहे, साइन थिटाच्या ठिकाणी काय दिला, एक्स की एक्स बाय एल, एक्स बाय एल. ती साइन थिटा ठिकाणी एक्स बाय एल कसं दिला इकडे लक्ष द्या. बाळांनो पेंडुलम मध्ये हा जो अँगल असतो ना, दॅट अँगल इज व्हेरी लार्ज और व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल. तो एवढा स्मॉल असतो विच इज व्हेरी नियरली इक्वल्स टू किती असतं बोला, 0. मग मी जर तुम्हाला बोललो की आय नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा, तर तुम्ही काय म्हणाल, साइन थिटा इज नियरली इक्वल्स टू किती असतं, साइन की साइन 0, and sin 0 is nearly equals to किती असतं बोला, 0. मग मला हे सांगा, धिस इक्वेशन आणि धिस इक्वेशन या दोघांच्या RHS काय बोला, सेम. जर RHS सेम असेल तर LHS सुद्धा काय होतील, सेम. LHS सेम झाला म्हणजे याचा अर्थ साइन थिटा इज नियरली इक्वल्स टू काय झालं बोला, थिटा. ओके, बिकॉज दॅट अँगल इज व्हेरी स्मॉल विच यू माइट बी नो विच इज ऑलवेज लेस दॅन 6 डिग्री. 6 डिग्री पेक्षा कमी असतो तो अँगल. ओके, तो स्मॉल असतो, नियरली इक्वल्स टू 0. साइन थिटा इज इक्वल्स टू साइन 0, साइन 0 इज 0. या दोघांच्या RHS सेम आहे. जर RHS सेम असेल तर LHS सुद्धा काय असतात, सेम. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू नियरली इक्वल्स टू किती झाली बोला, थिटा. म्हणजे सांगा बरं तुमचा फॉर्म्युला काय तयार झाला, एफ इज इक्वल्स टू बोला मायनस एमजी इंटू साइन थिटा. आणि साइन थिटाची व्हॅल्यू किती असतं, थिटा. आता तुम्ही या डायग्राम मध्ये या, या डायग्राम मध्ये जर आले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की पार्टिकल पहिले कुठल्या पोझिशनला होता, मीन पोझिशन. Actually this particle is called as bob. त्याला आपण काय म्हणतो बोला, bob. Once you apply the force or once you plug the block, the bob will be shifted to this position. Okay? Yes. आता मला हे सांगा, this is called as angle. This is a restoring force. This is called as arc length. काय म्हणतो आपण त्याला, arc length, which is called as a linear displacement. कुठलं डिस्प्लेसमेंट, linear displacement. आणि ही झाली बाळांनो लेंथ. तर हा सर्कलचा एक सेक्टर आहे आणि सेक्टरच्या अँगलचा फॉर्म्युला असतो. सांगा काय असतो, अँगल इज इक्वल्स टू किती असतं, आर्क की आर्क लेंथ, आर्क लेंथ बोला, आर्क की आर्क लेंथ, आर्क लेंथ अपॉन काय असतं, कमॉन रेडियस. आर्क लेंथ अपॉन रेडियस. सांगा आर्क लेंथची व्हॅल्यू किती आहे, x.
आणि रेडियसची व्हॅल्यू किती आहे सांगा एल. करेक्ट आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय झाली तर थिटाची व्हॅल्यू झाली एक्स की एक्स बाय एल, एक्स बाय एल, एक्स और एक्स बाय एल, एक्स बाय एल. तर त्यांनी इथे टाकून दिली एफ इज इक्वल्स टू किती असतं मायनस एम जी आणि थिटाची व्हॅल्यू किती असतं एक्स की एक्स बाय एल, एक्स बाय एल. अँड नाऊ दे गॉट द फॉर्म्युला. ओके. आणि हे सगळं डेरिव्हेशन मध्ये शिकवलेलं आहे मी. हा डेरिव्हेशन मधल्या स्टेप्स आहे आतमधल्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ते काय असं खूप शिकण्या म्हणजे डेरिव्हेशन मध्ये आहे, तुम्हाला भेटेल सगळे. ओके. त्यानंतर असतं बाळांनो पिरियड. पिरियड ऑफ पेंडुलम काय असतो? एव्हरीवन नोज व्हॉट इज द पिरियड ऑफ पेंडुलम. काय असतो पिरियड ऑफ पेंडुलम? टी इज इक्वल्स टू 2.2 ऑफ एल और एल बाय जी, एल बाय जी. ओके. त्यानंतर आपण ऍक्सेलरेशन काढलाय, ए फॉर ऍक्सेलरेशन करून घ्या चला नोट्स मध्ये. ए फॉर ऍक्सेलरेशन, कम ऑन. सगळ्यांच्या हातात नोट्स आहेत, त्या नोट्स मध्ये करून घ्या. ए फॉर ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस जी बाय एल इंटू एक्स. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय एन विच इज अ पिरियड और रेसिप्रोकल ऑफ पिरियड, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. पिरियडचा रेसिप्रोकल आहे म्हणजे याचा रेसिप्रोकल करायचा. सांगा 2 पायचा रेसिप्रोकल किती असतो? 2 पाय की 1/2 पाय. आणि एल बाय जी चा किती असतं? एल बाय जी की जी बाय एल, जी बाय एल. इज दॅट क्लियर? येस. ओके. त्यानंतर असतं बाळांनो सेकंड पेंडुलम. सो यू नो व्हॉट इज सेकंड पेंडुलम? काय असतं बोला सेकंड पेंडुलम? अ पेंडुलम हॅव्हिंग अ पिरियड इज 2 सेकंड इज कॉल्ड एज अ सेकंड पेंडुलम. इज दॅट क्लियर? येस. सेकंड पेंडुलमची जनरली लेंथ किती असतं? 1 की 1 मीटर. बट इट इज नॉट आयडियल. जनरली 1 मीटर असते पण ही आयडियल नाही. हे नॉलेज साठी लक्षात ठेवा. आणि लेंथचा फॉर्म्युला आपल्याजवळ लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज इक्वल्स टू जी की जी बाय टी स्क्वेअर. जी बाय ऍक्च्युअली टी स्क्वेअर नसतं, जी बाय पाय स्क्वेअर असतं. इट्स अ प्रिंटिंग मिस्टेक. जी बाय पाय स्क्वेअर करा इथे, जी बाय पाय स्क्वेअर. कम ऑन फास्ट. तुमच्याजवळ नोट्स नाही आहे का ग? किती लोकांजवळ नोट्स नाही आहे? गाडीच्या टिकीतनं घेऊन. जी बाय पाय स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? येस. इट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट बाळांनो लॉज ऑफ सिंपल पेंडुलम काय असतात? व्हॉट आर द डिफरंट लॉज ऑफ सिंपल पेंडुलम? लॉ ऑफ सिंपल पेंडुलम मध्ये आपण सांगितलं आहे ओके की देर आर बेसिकली 4 लॉज ऑफ सिंपल पेंडुलम जे फक्त पिरियडच्या फॉर्म्युल्यावरने येतात. जो पिरियडचा फॉर्म्युला आपण बघितला आहे टी इज इक्वल्स टू किती असतं सांगा? 2 पाय अंडर ऑफ एल और एल बाय जी, एल बाय जी. सांगा काय असतं? ओके मला हे सांगा. 2 पाय इज अ कॉन्स्टंट. युअर पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ की अंडर रूट ऑफ लेंथ? अंडर रूट ऑफ लेंथ. प्रोव्हाइडेड दॅट ग्रॅव्हिटी शुड बी कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटी काय असली पाहिजे बोला? कॉन्स्टंट असली पाहिजे. करेक्ट आहे? ओके. मग पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ म्हणजे याचा अर्थ पिरियड हा लेंथला डायरेक्ट आहे की इनव्हर्स आहे? डायरेक्ट आहे. डायरेक्ट म्हणजे काय असतं? वरचं खालचं. मग मी जर बोललो T1 अपॉन T2 तर तुम्ही काय म्हणाल? अंडर रूट ऑफ L1 अपॉन L2. दॅट इज अ वरचं वर खालचं खाली. त्यानंतर पिरियड हा ग्रॅव्हिटीला डायरेक्ट आहे की इनव्हर्स आहे? इनव्हर्स आहे की रूट मध्ये इनव्हर्स आहे? रूट मध्ये. सो पिरियड इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे याचा अर्थ T1 अपॉन T2 इज इक्वल्स टू अंडर ऑफ बोला G2 अपॉन G1. T1 G1 T2 G2 वरचं खालचं म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट इनव्हर्स, इनव्हर्स रिलेशन. इज दॅट क्लिअर? येस. ओके. राहिलं त्यानंतर असतं लॉ ऑफ मास. पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही मास नाही. दॅट्स वाय पिरियड डज नॉट डिपेंड अपॉन द मास. लॉ ऑफ आयसोक्रोनस. आयसोक्रोनस म्हणजे असतं अँप्लिट्यूड. पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही अँप्लिट्यूड नाही. दॅट्स वाय पिरियड डज नॉट डिपेंड अपॉन द अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड वर डिपेंड नाही. इज दॅट क्लिअर गाईज? अरे जमताय का? नेक्स्ट हे झाले लॉज. ओके बाळांनो लॉज नंतर नेक्स्ट हे बघा इथं दिलाय लॉ ऑफ मास ऑफ पिरियड. चला वाचा बरं लॉ ऑफ मास काय दिलाय? कम ऑन एव्हरीवन. हा लॉ ऑफ मास पिरियड डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ बॉब. नेक्स्ट वाचा काय दिलाय? कम ऑन. आयसोक्रोनस. झालं म्हणजे अँप्लिट्यूडवर डिपेंड नाही. इथे तुमचं कम्प्लिटली लिनियर एसएचएम संपतं आणि त्यानंतर आपण कुठलं एसएचएम सुरू केलं होतं सांगा? अँग्युलर एसएचएम. आता अँग्युलर एसएचएम मध्ये सगळ्यात पहिले आपण सांगितलं होतं व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. आता अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन काय? बिफोर स्टार्टिंग द डिफरन्शियल इक्वेशन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्ष द्या. बाळांनो इथं आपण थोडं कंपॅरिझन करू. तुम्ही हे नोटबुक मध्ये लिहून घ्या.
किंवा ज्या नोट्स आपल्या क्लासद्वारे दिल्या आहेत त्या नोट्समध्ये लिहून घ्या. ओके, काय काय 2 मिनिटं लक्ष द्या बाळांनो. इथे लिहितो मी लिनियर SHM आणि इथे लिहितो बाळांनो मी अँग्युलर SHM. करेक्ट आहे. ओके, लिनियर SHM आणि अँग्युलर SHM. तुम्हाला माहित आहे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x की मायनस एक्स. मग आता मला हे सांगा, लिनियर SHM मधला जो फोर्स असतो तो अँग्युलर SHM मधला कोण असतो सांगा? टॉर्क असतो. काय असतो? टॉर्क. हा फोर्स आहे की रेस्टोरिंग फोर्स आहे? हा टॉर्क राहील की रेस्टोरिंग टॉर्क? सो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x की मायनस थीटा. x is called as a linear displacement and theta is called as, come on, angular displacement. x is called as a linear displacement and theta is called as angular displacement. करेक्ट आहे. देऊन द्या कोणाला पाहिजे. अरे बापरे, उद्या आणतो. हा छान. हां ओके झाला बाळांनो. त्यानंतर इकडे लक्ष द्या. मला हे सांगा, लिनियर मोशन मधलं जे मास असतं, लिनियर मोशन मधलं कोण? मास. ते रोटेशनल किंवा अँग्युलर मोशन मधले कोण असते सांगा? मोमेंट ऑफ इनर्शिया. कोण असतं बोला? मोमेंट ऑफ इनर्शिया. कोण असतं? मानसी कोण असतं? अरे तुझा आवाज आला पाहिजे त्याच्यात, बोल. मानसी कोण असतं? हा, लिनियर मोशन मधला मास म्हणजे रोटेशन मोशन मधला कोण असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ काय? इनर्शिया. शिकलो होतो आपण. येस. ओके, आणि त्यानुसार हे फॉर्म्युले सगळे चेंज होतात. आता या टॉपिक मध्ये फॉर्म्युला असतो F इज इक्वल टू kx की मायनस kx. इकडे काय तर सांगा, टाऊ इज इक्वल टू किती असतं? मायनस c इंटू थिटा. जिथं F असतो तिथे कोण आहे? टाऊ. जिथे x असतो तिथे कोण आहे? थिटा. जिथं मायनस आहे तिथे कोण आहे? मायनस आहे. आणि जिथं k आहे तिथं कोण आहे? c. k म्हणजे काय असतं? स्प्रिंग कॉन्स्टंट की फोर्स कॉन्स्टंट? स्प्रिंग कॉन्स्टंट, फोर्स कॉन्स्टंट. आणि c म्हणजे काय असतं? रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. काय बोलू मी सांगा? इट इज द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिक बॉडी. तुम्ही जो वायर घेतो तो इलास्टिक वायर घेतो, मेटॅलिक वायर, नायलॉनचा वायर घेत असतात किंवा फॉस्फर ब्रॉन्झ फायबर वायर घेत असतात, त्याची ती फिजिकल क्वांटिटी आहे. रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. बाजारात जर गेले, बोलले मला स्प्रिंग द्या, तर तो म्हणतो किती स्प्रिंग कॉन्स्टंटचा स्प्रिंग पाहिजे. बाजारात जर गेले, तुम्ही बोलले मला इलास्टिक वायर द्या, तर तो म्हणेल कुठला वायर पाहिजे, त्याचा सी सांगा. त्याचा काय सांगा? सी. व्हॅल्यू ऑफ सी सांगा. मग तुम्हाला सांगावं लागेल मला असा वायर द्या की ज्याच्या सी ची व्हॅल्यू एवढी आहे. मग तो त्या इलॅस्टिसिटी वाला वायर देईल. सी म्हणजे असतं रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. जर का तुम्ही बाजारात गेले आणि बोलले की मला एक वायर द्या, इलास्टिक वायर द्या, तर तो काय ना, त्याजवळ खूप सारी इलास्टिक वायर आहे, तर तो म्हणेल त्याचं स्पेसिफिकेशन सांगा. तर तुम्ही म्हणाल मला असा इलास्टिक वायर द्या ज्याच्या सी ची व्हॅल्यू काहीतरी XYZW आहे. करेक्ट आहे. जसं बाजारात गेले, तुम्ही बोलले मला स्प्रिंग द्या, तर तो काय म्हणेल कुठला स्प्रिंग पाहिजे, तर तुम्हाला असं स्पेसिफिक सांगावं लागेल मला असा स्प्रिंग द्या की ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट 0.25 आहे, 2560 आहे. करेक्ट आहे. मग तो तुम्हाला तुमच्या त्या खटक्याच्या पेनचा स्प्रिंग देऊ शकतो. त्यानंतर तो तुम्हाला तुमच्या त्या शॉकअप्स, 4 व्हीलरचे जे शॉकअप्स असतात ना, त्या शॉकअपचा स्प्रिंग देऊ शकतो. हे डिपेंड आहे स्पेसिफिकेशन. काय सांगा? स्पेसिफिकेशन. ठीक आहे. तर मला असं वाटतं या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. घ्यावर लिहून लवकर, फास्ट लिहून देऊ का मी पुन्हा? हां चला, काय काय गोष्टी लिहून घ्यायला पाहिजे सांगा तुम्ही. बोला. लिनियर SHM आणि अँग्युलर SHM मध्ये बोला. लिनियर SHM आणि नंतर काय असतं? अँग्युलर SHM. चला. F is directly proportional to minus x. Tau is directly proportional to minus theta. Come on. F is equals to minus kx. Tau is equals to minus c into theta. Fast. इथे लिहा k म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट and C म्हणजे काय असतं? C रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. Restoring torque per unit twist. Come on, fast.
ओके, इकडे लिहा एम, एम म्हणजे लिहा मास, एम म्हणजे काय असतं मास. तर लक्षात ठेवा लिनियर मोशन मधलं जे मास असतं ते रोटेशनल मोशन मध्ये कोण असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया. इकडे लिहा आय. मोमेंट ऑफ इनर्शिया आय. कम ऑन फास्ट. चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके चला नेक्स्ट. बाळांनो डिफरन्शियल इक्वेशन वर या. काय असतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम? सांगा अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन काय असतं? तर दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. हे अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके ओके, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय काय गोष्टी दिल्या आहेत? सगळ्यात पहिले d2 थीटा डिवायडेड बाय dt स्क्वेअर प्लस c बाय i इंटू थीटा इज इक्वल्स टू 0. बेसिकली हे डिफरन्शियल इक्वेशन लक्षात ठेवणं अवघड जातं, त्यामुळे तुम्ही लिनियर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन लक्षात ठेवा. काय शिकलो होतो रे लिनियर इक्वेशनच्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये? d2x अपॉन किती असतं dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल्स टू 0. पुन्हा अजून काय शिकलो होतो बोला? आपण शिकलो होतो बोला d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस k बाय m इंटू x इज इक्वल्स किती असतं 0. इज दॅट क्लिअर? येस. आता तुम्हाला समजायला पाहिजे x म्हणजे काय असतं लिनियर डिस्प्लेसमेंट. हे झालं लिनियर एसएचएम. आता आपल्याला लिहायचं आहे अँग्युलर एसएचएम. मग मला हे सांगा लिनियर एसएचएमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह इथं अँग्युलर लिनियर डिस्प्लेसमेंट. x म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह इथे काय घ्याल सांगा? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. थीटा म्हणजे कोण आहे सांगा? लिनियर डिस्प्लेसमेंट की अँग्युलर डिस्प्लेसमेंट? कंपेअर करा ना. x च्या ठिकाणी कोण येणार आहे? थीटा. आताच लिहून दिलाय मी तुम्हाला. जिथे x असतो तिथे कोण असतो? थीटा. झालं. त्यानंतर इथं x आहे तर ऑब्विसली इथं कोण येणार आहे? थीटा येणार आहे. जिथं मास आहे तिथे कोण येणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे. आणि जिथं k आहे तिथे कोण येणार आहे? c येणार आहे. बघा तुम्हाला बॉक्स मध्ये लिहून दिलाय. इकडला k म्हणजे तिकडला कोण असतो? c. इकडला m म्हणजे तिकडला कोण असतो? i. इज दॅट क्लिअर? इकडला x म्हणजे तिकडला कोण असतो? थीटा. काय असतं बोला? थीटा. आर यू गेटिंग? येस. त्यामुळे याचं डिफरन्शियल इक्वेशन लक्षात राहिलं तर याचं डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. ओके चला. हे झाल्यानंतर असतं पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. व्हॉट इज द पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम? सांगा पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएमचा फॉर्म्युला काय? तर त्या पिरियड मध्ये आपल्याला बघा काय फॉर्म्युला सांगायचा आहे. बघा इथं काय असतं. हां कमॉन बोला. वाचा बरं बाळांनो काय दिलाय? हां पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम इज इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय 2 पाय इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ काय असतं? अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तिथं लिहून टाका मॉड ऑफ म्हणजे ऍक्च्युअली असं असतं ऑर मध्ये. थांबा 2 मिनिट थांबा. वेट 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 वेट. यू कॅन राईट t इज इक्वल्स टू लक्षात ठेवा 2 पाय ओके इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन डिवायडेड बाय थीटा. राईट डाऊन फास्ट. त्यानंतर लक्षात ठेवा हा फॉर्म्युला आहे अँग्युलर एसएचएमचा पिरियड t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर ऑफ i की i बाय म्यू बी. आता लक्षात ठेवा i म्हणजे कोण? मोमेंट की मोमेंट ऑफ इनर्शिया? Okay, I means moment of inertia. Okay, so you must have a formula for moment of inertia. So what is moment of inertia? It is the product of m into r square. m into r square. लक्षात ठेवा. Unit काय राहील? Your mass will be in kg and your distance will be in meter. So meter square. Is that clear? So kg meter square. काय बोलू मी सांगा? kg meter square. So you can say it's a kg आणि मीटर की मीटर स्क्वेअर. चला म्यू म्हणजे काय असतं? लक्षात ठेवा. म्यू म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. काय असतं बोला? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्यू म्हणजे असतं बाळांनो लक्षात ठेवा काय? मॅग्नेटिक डायपोल. लक्षात ठेवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ज्याचं युनिट असतं एम्पियर मीटर स्क्वेअर. काय असतं बोला? एम्पियर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे 11वीत शिकलेलो आहे आपण मॅग्नेटिझम मध्ये. कशामध्ये? मॅग्नेटिझम मध्ये. असं शिकलो आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डिफाइंड ॲज इट इज द प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेन. काय बोलू मी सांगा? पोल स्ट्रेन इंटू डायपोल लेन. पोल स्ट्रेन इंटू डायपोल लेन. त्यात पोल स्ट्रेनचं युनिट किती असतं? एम्पियर की एम्पियर मीटर? एम्पियर मीटर. आणि डायपोल लेन किती असतं? लक्षात ठेवा मीटर. शेवटी लेंथ आहे.
सो एम्पियर मीटर इंटू मीटर की मीटर स्क्वेअर याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. काय म्हणतात सांगा? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. लिहून घ्या चला पॅरललीज. बी म्हणजे काय असतं? बी म्हणजे असतं बाळांनो मॅग्नेटिक इंडक्शन. काय असतं बोला? मॅग्नेटिक इंडक्शन. चला लिहून घ्या. हा म्यू असतो म्यू. ओके मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशाने दाखवतात? म्यू. कशाने बोला? म्यू. अरे बोला म्यू 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 बोला. म्यू 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 जोरात म्यू म्यू. हा बी म्हणजे असतं बाळांनो मॅग्नेटिक इंडक्शन. इंडक्शन ज्याचा फॉर्म्युला असतो फाय बाय ए. लिहून टाका फाय बाय ए. किंवा राहू दे हा फॉर्म्युला नका लिहू. राहू दे ऑसिलेशन कन्फ्यूज व्हाल तुम्ही अजून. त्याचं युनिट असतं बाळांनो वेबर पर मीटर स्क्वेअर. काय असतं बोला? वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला. काय असतं? टेस्ला. नॉट अ टेस्ला. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय असतं? टेस्ला. आता बघा हे झालं बाळांनो. काय दिलाय बघा? व्हायब्रेटिंग मॅग्नेट्स टुगेदर. आता हा जो पिरियड दिलेला आहे हा पिरियड कोणाचा दिला इकडे लक्ष द्या. ओके मी एक तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो. ओके हा पिरियड कोणाचा दिला आहे तर तुम्हाला असं म्हटलं आहे की जेव्हा एखादा मॅग्नेट तुम्ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवता. कुठे? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. जसं फॉर एक्झाम्पल यू माइट बी नो गाइज दिस इज द नॉर्थ पोल अँड दिस वन इज द साऊथ पोल. ऑल द मॅग्नेटिक लाइन्स फ्लो फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. सगळ्याच्या मॅग्नेटिक लाइन्स नॉर्थ पोल टू साऊथ पोल जात आहे. If all the magnetic lines flow from North Pole to South Pole and let's consider any magnet inside that. सगळ्याच्या सगळ्या मॅग्नेटिक लाइन्स नॉर्थ पोल टू साऊथ पोल जातात. याला म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन. काय म्हणतात बोला? मॅग्नेटिक इंडक्शन. आणि जर सपोज हा मॅग्नेट तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. इफ दॅट मॅग्नेट इज प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. ओय मराठीत बोलताय मी समजत आहे का? इफ दॅट मॅग्नेट इज प्लेस इन अ इट ऑसिलेट्स. इट ऑसिलेट्स. तो मॅग्नेट ऑसिलेट होतो. ऑसिलेट म्हणजे समजते का? ऑसिलेट म्हणजे समजतं असा 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 मीन टू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह टू मीन मीन टू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मीन ऑसिलेट होतो. आणि ऑसिलेट होणे म्हणजे काय? 4 मोमेंट कव्हर करणे. 4 मोमेंट म्हणजे काय असतं? एक ऑसिलेशन. अँड टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. काय बोलू मी सांगा? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 इज कॉल्ड ॲज पिरियड. त्याला आपण काय म्हणतो? पिरियड. मग सर हा मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड मध्ये का बरं ठेवायचा? ठेवल्यानंतर ऑसिलेट होतो. तर हे मी तुम्हाला त्या टॉपिकची थेरी शिकवत असताना डेरिव्हेशन मध्ये शिकवलेलं आहे. कशामध्ये शिकवलेलं आहे? डेरिव्हेशन मध्ये. कशामध्ये शिकवलं? आर रीडिंग? येस. की एखादा मॅग्नेट जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर आपण शिकलो होतो त्याच्यात इक्वल अँड अपोजिट फोर्सेस तयार होतात. इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऑलवेज फॉर्म अ कपल. ड्यू टू कपल द टॉर्क इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी अँड दॅट टॉर्क ऑलवेज प्रोड्यूस रोटेशनल मोशन और दॅट टॉर्क ऑलवेज प्रोड्यूस युअर ऑसिलेशन. लक्षात ठेवा. आणि मग त्या ऑसिलेशनचा पिरियडचा फॉर्म्युला आहे. याचं कंप्लीट डेरिव्हेशन झालं आहे. तुम्ही डेरिव्हेशनचा माझा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. हा ठीक आहे. ओके सो पिरियड टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर ऑफ किती असतं? आय की आय बाय म्यू बी? आय बाय म्यू बी. आता एकच मॅग्नेट यूज केला तर अशी गोष्ट आहे. इथे दिला व्हायब्रेटिंग मॅग्नेट्स टुगेदर. जर का तुम्ही मल्टिपल मॅग्नेट्स यूज केले तर काय होईल? सर्वांचा फर्स्ट पॉईंट काय दिलाय त्यात? हा हा साधी गोष्ट आहे. एक मॅग्नेट यूज केला तर एकाच मॅग्नेटिक मोमेंट घेतलं जाईल आणि एका मॅग्नेटचं मॅग्नेटिक मोमेंट किती असतं? म्यू असतं. किती असतं? म्यू. पण जर का तुम्ही खूप सारे मॅग्नेट घेतले ओके आणि त्यांचे लाईक पोल्स अटॅच केले टुगेदर केले. 2 मॅग्नेट घेतले त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये. त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती मॅग्नेट घेतले? 2. आणि त्याचे लाईक पोल्स अटॅच केले. लाईक पोल्स म्हणजे समजतं का? नॉर्थ याचा नॉर्थ त्याचा नॉर्थ लाईक पोल्स. आणि अनलाईक म्हणजे पण जर सपोज तुम्ही लाईक पोल्स एकमेकांना जवळ आणले तर तुमचं रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट किती होतं? म्यू1 प्लस म्यू2. पहिल्या मॅग्नेटचं म्यू1 दुसऱ्या मॅग्नेटचं म्यू2. हाच फॉर्म्युला आहे. फक्त म्यूच्या ठिकाणी काय टाकाल सांगा? म्यूच्या ठिकाणी काय टाकाल? म्यू1 प्लस म्यू2. बघा आयच्या ठिकाणी आय आहेच, बीच्या ठिकाणी बी आहेच. येस. कारण कसं असतं तुमचा हा नॉर्थ पोल आहे, तुमचा हा साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्ड तीच आहे जी मी मागच्या ह्याच्यात काढली होती. करेक्ट आहे. फक्त तुम्ही काय केलं? मॅग्नेट्स टुगेदर केले. मॅग्नेट्स टुगेदर. फक्त कसे? लाईक पोल्स. नॉर्थ नॉर्थ किंवा तुम्ही असे सांगू शकता काय? साऊथ साऊथ. म्हणजे लाईक पोल्स टुगेदर. लाईक पोल्स एकमेकांच्या जवळ लावायचे. जर का लाईक पोल्स एकमेकांच्या जवळ लावले तर बाळांनो तुमचं रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हे होईल. कारण की तुमचं रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऍड होतं. काय होतं सांगा? ऍड. आणि मग अनलाईक पोल लावले तर काय होईल सांगा? ऍड होईल की सबट्रॅक्ट होईल?
सबस्ट्रॅक्ट. जर का इथं मी नॉर्थ आणि इथं साऊथ लावला असता तर μ1 की μ1 मायनस μ2, त्यात μ1 मायनस μ2 नाही, मोठा मायनस छोटा. ज्याचं याचं मॅग्नेटिक मोमेंट μ1 आहे, याचं μ2 आहे, तर मोठ्यातनं छोटा काय करायचं सांगा, मायनस करायचं. झालं, हे लक्षात ठेवा. हे आपण सगळं डेरिव्हेशन मध्ये शिकलेलं आहे. वाचा काय दिलाय नेक्स्ट पॉईंट, कमान सगळ्यांनी. हा, फॉर्म्युले पाठ करायचे नाही, बाकी सगळं सेम आहे. जिथे म्यू होता, सिंगल मॅग्नेट म्हणजे म्यू, दोन मॅग्नेट जवळ आणले, जवळ आणण्याचे दोन चान्सेस, लाईक पोल जवळ आणले आणि अनलाईक. लाईक जवळ आले म्हणजे नॉर्थ नॉर्थ जवळ आले μ1 प्लस μ2, आणि अनलाईक पोल जवळ आले सांगा μ1 मायनस μ2. इज दॅट क्लिअर? येस. ओके. सगळ्यात शेवटी असतं डॅम्प्ड ऑसिलेशन. शिकला डॅम्प्ड ऑसिलेशन? आणि डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये तसे आपल्याला फॉर्म्युले सगळे काय करायचे, डेरिव्हेशन आहे की रट्टा मारायचे आहेत? रट्टा मारा. स्टेट बोर्डला कोणी याच्यावर विचारणार नाही क्वेश्चन, एंट्रन्सला क्वेश्चन विचारू शकता. आणि मी जेव्हा आपण थेरी शिकलो होतो तेव्हा आपण एक डिफरन्स घेतला होता डॅम्प्ड आणि अनडॅम्पचा, तिथूनच सगळे फॉर्म्युले उचलले आहेत. त्यामुळे नवीन कुठले फॉर्म्युले शिकायचे नाही आहे. डॅम्पिंग फोर्स काय असतं, ओके, डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे बा, ई म्हणजे एक्सपोनेन्शियल असतं, ई म्हणजे काय असतं, एक्सपोनेन्शियल. अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे आणि नंतर पिरियड ऑफ ऑसिलेशन आहे, पिरियड ऑफ ऑसिलेशन. हे सगळे फॉर्म्युले इथं घेता येतात. चालेल. सो दिस ऑल आर द फॉर्म्युलेज ऑफ ऑसिलेशन. याच्या बाहेर कुठलेही फॉर्म्युले शिकायची गरज नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत, याचे न्यूमेरिकल्स. काय घेणार आहोत? न्यूमेरिकल. सो ऑल द बेस्ट.